काकू, मलाही तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. पण मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. माझ्या मुलीला आज दिवसभर जो त्रास दिलायस ना, त्याबद्दलच बोलायचंय. काही बोलायचं नाहीये, मी बोलते. नाही, तू आतमध्ये जा, तू आतमध्ये जा. काय हो, हा? एवढ्या रात्री एका सभ्य माणसाच्या घरी भांडायला येण्याची पद्धत आहे का? तूही आता माझ्या घरी याची भाषा करत होतीस ना? सांभाळ तुझ्या मुलाला, नाहीतर मी काय करणार आहेस? एक मिनिट, आपण सगळेजण जरा शांतपणे बोलूया का? म्हणजे या पहिल्यांदाच आपल्या घरी आलेत ना, म्हणून म्हणते. आपण जरा या घरात थेंबर पाणी जरी प्यायलं ना तरी जीव जाईल माझा. तुला कोण पाणी पाजणार आहे का इथं? हे बघ, माझ्या घरी येऊन त्या दिवशी तुम्ही गोंधळ केलात, आमचा अपमान केलात, आणि आता हा तुझा दिवटा मुलगा माझ्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडायला निघालाय. तसं काय माझ्या मुलासाठी स्थळ सांगून येतच नाहीत ना? अगं, त्यांनी माझ्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यावर हात उचललाय. बरं, मग मी खपवून घेणार नाहीये. आणि बाहेर बोलव त्याला, काय ते माझ्याशी बोल. हे असे गुंडासारखे संस्कार केलेत तुमच्या मुलावर, आणि आता अंगाशी आलं की ठेव त्याला दडवून. हे बघ, माझा मुलगा गुंड नाहीये आणि कुणालाही मारलेलं नाहीये. आता कशाला मान्य कराल, फुटारडे मेले? ए बाई, तिथे माझ्या दारात येऊन मला सुनावतेस? हा, थांब जरा. श्री, ए श्री इकडे सांग. ही सांगते ते सगळं खोटं आहे, सांग. ताई, तू हे सगळं त्या दिवशी बोलायला होतं सांग. ए बाबा, उद्या साखरपुडा आहे, त्यात मला कुठलेही वाद नको होते. अगं हो, पण ते सगळं आपण दिवसाढोळ्या बोलून सॉल्व्ह केलं असतं ना. मला नाही रे सुचलं. एक तर त्या बाईने इकडे एवढा मोठा राडा घातला, म्हणून मदर गरम झाली, आणि वरून तिची तब्येत ही अशी. तुझ्या एकीच्या चुकीमुळे एवढं सगळं होतंय. मला नाही कळत आता काय बोलायचं ते. आता बोलून तरी काय फायदा? श्रीकांतशी जेव्हा जे बोलायचं ते तू बोललीच नाहीस. आता मदर तिकडे जाऊन काय राडा घालते काय माहित. तुझ्या एकटीमुळे हा सगळा मॅटर कॉम्प्लिकेटेड झालाय. मुस्काट थोडे ना जास्त बोललास तर. बस इथेच वाट बघत बघतो बाबा कुठे. अरे बंड्या, तू कुठे? सांग, ही बाई बोलते ते सगळं खोटं आहे म्हणून सांग. हो, मारलं मी सुनीलला. ऐका, वर तोंड करून बोलतोय आणखी. असली माणसं आहेत. पण प्लीज त्याचं कारण ऐकून घ्या. मी आता कुठे गेले का तुझे संस्कार? तुमच्याकडे पैसा आहे म्हणून ते असे बाजारात किलोवर आणता नाही येत. मुळात असावे लागतात आमच्या मुलांसारखे. आणि हे बघ, मी शेवटचं सांगायला आली, पुन्हा नाही सांगणार. नाहीतर मी काय करीन ते मलाही सांगता येणार नाही. आता पुन्हा माझ्या मुलीच्या आयुष्यात यायचं नाही, समजलंय?
चल झोप आई. अंजू अंजू, प्रत्येक आईला माहिती असतं की आपली मुलगी एक ना एक दिवस सासरी जाणार म्हणून. तो दिवस जसा जवळ यायला लागतो ना, तस तसं हे आणखी जाणवायला लागतं आणि काहीतरी तुटत जात का. इतके दिवस लग्न जुळत नव्हतं म्हणून रडत होतीस. आता जुळलं तर कशाला रडायचं. मला वेडी म्हणालीस तरी चालेल, पण आईचं मन असंच असतं ग, वेड. तुला नाही समजणार, आई होशील तेव्हा कळेल. चल झोप आता, उशीर खूप झालाय ना, झोप. उशीर झालाच आहे आणि वेळ पुन्हा परत नाही येणार. सगळं सुरळीत पार पडू दे म्हणजे झालं. तू अजिबात त्याची चिंता करू नकोस. म्हणून तर त्या इनामदारांकडे गेले होते ना जाब विचारायला. अंजू, विचारणार नाहीस तिकडे काय झालं? ज्या रस्त्याला जायचं नाही त्याची वाट कशाला धरायची. गुड नाईट आई. पक्षी आले तुझ्या जुन्या पाऊल खुणा, त्यात माझे ठसे ओले, तळहाते तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा, दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा. फळाची ओढ लागे पुढे मनाचे पाखरू, पुन्हा पुन्हा जन्मते मी एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. अहो अरुण शेठ, हो बसलाय काय? आज साखरपुडा आहे ना, चला. आओ, हे घ्या चहा घ्या. आणि मी ती यादी करून ठेवली आहे, तेवढं साहित्य घेऊन या बाजारात. आणि आमंत्रण केली आहेत ना सगळ्यांना, का राहिलंय कोणी? अहो साळगावकर, विचार करत बघत काय बसलात? आज साखरपुडा आहे तुमच्या मुलीचा. आज पहिल्यांदा लॉटरी लागली, हा? मुलीच्या लग्नाची लॉटरी. रोज इथे मी लॉटरीचा निकाल बघत बसलेला असायचो. त्यावेळी येता जाता प्रत्येक जण मला विचारायचा, काय साळगावकर, लागली का लॉटरी, लागली का लॉटरी. मला कळायचं त्यांच्या मनातला प्रश्न. त्यांना म्हणायचं असतं, साळगावकर काय जमलं का मुलीचं लग्न. अगं 100-200ची लॉटरी खरंच लागलेली असली ना तरी सुद्धा मी ती तुळशीला अर्पण करतो आणि सांगतो नाही लागली लॉटरी. कारण मला माहिती होतं एक ना एक दिवस मला मोठी लॉटरी लागणार. या घरात आल्यापासून पहिल्यांदा आपलं नशीब उघडलंय, नाही तर इतके दिवस रुसून बसलं होतं आपल्यावर. पण अंजुनी कधी एका अक्षराने तक्रार नाही केली. थोडी शिकली, नोकरीला लागली, खूप कष्ट घेतले, आपल्या सगळ्या घराला सांभाळलं तिने. आणि आता आता दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होऊन निघून जाणार आपल्या घरात. नाही पण हा दिवस कधी ना कधी यायचा होताच.
आणि एकदा हा साखरपुड्याचा कार्यक्रम उरकला ना की लगेच मी सुनील रावांनी सांगितलं ना तिकडे नोकरीचं बघायला जाणार आहे अगं. हो साळगावकर बाई, कसला विचार चाललाय? खूप काम आहे, चला तयारी लागा. अगं ती उशीर केलास, मला वाटलं विसरलीस की काय. अशी कशी विसरेन? एवढ्या रात्री फोन करून तुम्ही सकाळी सकाळी अर्जंट बोलावून घेतलं. विसरेन कशी मी? आईला नाही ना कळलं? अजिबात नाही. तसं कळून काही उपयोग नाही म्हणा, तिचा विरोधच होता तुझ्या आणि श्रीच्या लग्नाला. काय काय एक 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 मिनिट, काय म्हणालात तुम्ही? माझं आणि श्रीकांतचं लग्न? हो, आम्ही तुमच्या दोघांच्या परमिशननी तुमचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय. सो एक्साइटिंग ना? नाही ते सगळं ठीक आहे, पण तू तुझ्या आई वडिलांचाही विचार कर ना. म्हणजे तुला एवढं लहानाचं मोठं केलंय, एवढा मोठा निर्णय तू त्यांच्या परवानगीशिवाय घेणार? तुम्ही नका काळजी करू, मी बघेन माझ्या आईबाबांना कसं मॅनेज करायचं ते. गिरिजा, डोंट वरी, मी तुमच्याकडे सल्ला विचारायला नाही येणार. हं? कधी करायचंय? अगं लग्न मुहूर्त काढल्यावर करू. आज साखरपुडा उरकून घ्यायचंय. आज? अगं हो, म्हणून तर इतक्या घाई गडबडीत तुला बोलावून घेतलंय. श्यामल, गिरिजा लहान आहे, तिचं आयुष्य, तिचे निर्णय याबद्दल तिला फारसं गांभीर्य नाहीये. पण तुला कळत नाही काय घाट घातलायस तू? वाटलंच मला तुम्ही असं काहीतरी बोलाल म्हणून. पण तुम्ही आता हे समजून घ्या की मी कुणाचंही ऐकणार नाही. श्यामल, पद्मजा गेल्यापासून त्यांच्या घरच्यांशी आपले अजूनही चांगले संबंध आहेत, पण तुझ्या अशा वागण्याने ते तुटतील कायमचे. कळत कसं नाही तुला? तुम्हाला कळत नाहीये. अहो, पद्मजाच्या लग्नाच्या वेळेला सुद्धा तिच्या आईने असाच विरोध केला होता. काय झालं? लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित झालं ना? तसंच आता सुद्धा होईल. उलट आता साखरपुडा झाल्यावर सुद्धा परिस्थिती सुधारते की नाही बघा. हो खरंच काका, माझ्या सुखापुढे मम्मा पप्पांना खरंच काही इश्यू नसेल. तुम्ही बघा तुमचा अंदाज चुकवते की नाही ते. अगं गिरिजा, गप्पा काय मारत बसली आहेस? आवरायचंय तुला अजून. चल. अगं हो, पण तुझा दादू कुठे आहे? तो असेल त्याच्या रूम मध्ये. ए मुलींनो, मी जरा बायकांना सांगून येते. भाऊजी, काहीतरी अघटित घडणार असं वाटतंय मला. काही होणार नाही. गिरिजा, तू माझ्या रूम मध्ये जाऊन आवरून घे. मी गजरी घेऊन येते. अगं वेळ लागले का तुला? हे मला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला बाबा? पण आता आपल्यापैकी कोणी काहीही बोललं तरी कालसारखं रॉकेल ओतून घ्यायला आई कमी करणार नाही. त्यामुळे होऊ दे तिच्या मनासारखं. पण ज्यांना आमंत्रण दिली नाहीये ते लोक येणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे आपण. दादू नाहीये घरात. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. वाट बघतोय मी. हो या 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 हो, या या. नमस्कार नमस्कार. नाही 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 नाही, 69 नंबरची बस पकडायची. हो कळलं ना. बरं 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 ठीक आहे. ओके वाट बघ. तर बंद कसं करायचं हे? अरे मोबाईल बंद कसं करायचं? हे बटन. अरे बरं, बंड्या कुठे आहे? येतोय ना, येतोय. पाठव त्याला लवकर. अहो, हं. तुम्ही इथे काय उभे राहिलात? किती कामं पडली आहेत आज. खूप तयारी व्हायची राहिली हो. अगं होईल का बाई, सगळी तयारी होईल. बरं, तुम्ही आमंत्रण केलीत ना सगळ्यांना? हो आमंत्रण केली आहेत आणि आता आठवण सुद्धा करून दिली. म्हणजे ज्यांना आमंत्रण दिली आहेत ते लोक येतीलच, हो पण ज्यांना आमंत्रण दिली नाहीयेत ते लोक येणार नाहीत. याची काळजी घेतली पाहिजे आपण. या ना, या या या.
अहो साखरपुडा घाईघाईत करतोय, काळजी करू नका. लग्न धूमधडाक्यात करू आम्ही. या बसा ना, बसा. या वहिनी या. अहो असे तोंड पाडून काय बसलाय? तर 4 माणसं घरात आली आहे. दादू नाहीये घरात. असेल ना, मी बघते. नाहीये तो. मी शोधलं सगळीकडे. मला माहितीये कुठे आहे तो. आज मी या गोष्टीचा सोक्षमोक्षच लावणार आहे. एकाच ह्या जन्मी जणू एकाच ह्या जन्मी जणू या ना या. महामंगलमूर्तये नमः. गणपतीला नमस्कार करावा. लंबोदर नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. मुलीला बोलवा आता. या. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. सर्वांनी गणपतीला नमस्कार करा. नमस्करोमि लंबोदर नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महामंगलमूर्तये नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. आता अंगठी घाला.